नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आता इथे साईडवरती आलो आहे आणि इथे आपण आता सँड रिप्लेसमेंट टेस्ट घेणार आहोत. इथं हे जे कॉम्पॅक्शन झालेलं आहे त्याची कॉम्पॅक्शनची जी टेस्ट असते त्यातली आपण साईड रिप्लेसमेंट टेस्ट घेणार आहोत. दोन असतात, एक कोर कटरने घेतली जाते आणि एक सँड रिप्लेसमेंट. आपण ती आता घेणार आहोत. त्याचा व्हिडिओ सांगतो आणि कॅल्क्युलेशन तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा. मध्ये मध्ये व्हिडिओ येत नाही आहेत त्यामुळं सॉरी, पण इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ येत जातील. रोज नाही येणार, पण एक 2-4 दिवसातनं एकदा तरी व्हिडिओ टाकायचा मी प्रयत्न करेनच. तर मित्रांनो, पहिल्यांदा हे वे बॅच जे आहे, वे बॅलन्स, त्याला आपण 0 करून घेऊ आणि त्याच्यावर हे सिलेंडर जो आहे आपला हँड रिप्लेसमेंट टेस्टसाठी लागणारा त्याचं वेट करून घेऊ. नंतर वेट केल्यानंतर ते एका वहीमध्ये नोट डाऊन करू. आता मित्रांनो, त्यामध्ये आपण ही डेन्सिटी सँड जी असते, जी 1 mm पासून 600 mm मायक्रॉनपर्यंत एवढ्या ह्याच्याची असते, ती सँड आपण आता यामध्ये फुल भरून घेऊ व्यवस्थित. आणि त्याच्या बाजूला जे दिसतंय मित्रांनो ऑल, तो ऑल जो आहे तो बंद केलेला आहे आता आपण. आणि आता हे भरलेले जे सँड आहे, आता ह्या सँडचा आपण वेट करून घेऊ. भरल्यानंतर व्यवस्थित त्याला एका लेवलमध्ये आणू आणि त्याचं मग आता आपण वेट करून घेऊ. तर मित्रांनो, आता जी आपण ही टेस्ट करतो आहे ही फक्त कॅलिब्रेशनसाठी आहे. म्हणजे आपलं हे इन्स्ट्रुमेंट योग्य आहे की नाही तर ह्याच्यासाठी आपण करतो आहे. ही टेस्ट सारखी करायची नाही मित्रांनो. आता आपण आपण ह्या वजन काट्यावर ठेवलेलं आहे आणि त्याचा आपण आता वेट बघून घेऊया किती आहे आणि ते आपण वेट नोट डाऊन करून घेऊ. हा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट मी तुम्हाला डिटेलमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. आणि हे जे आहे ते हे कॅलिब्रेशन कंटेनर आहे मित्रांनो. तर ह्याचा वॉल्यूम पण असं पण काढू शकतो किंवा दुसरी पद्धत म्हणजे ह्यामध्ये आपण फुल पाणी भरायचं आणि त्या पाण्यासकट त्याचं वेट करायचं आणि रिकाम्या ह्याचं कॅलिब्रेशन कंटेनरचं वेट करायचं. त्याच्याने पण आपल्याला वॉल्यूम मिळून जाईल. तर ते नंतर झाल्यानंतर आपण जी वाळू भरली होती सँड, ती ह्या कॅलिब्रेशन कंटेनरच्या वरती ठेवायची बरोबर सेंटरला आणि हा वॉल जो आहे तो चालू करायचा. तर अशा पद्धतीने ही मित्रांनो वाळू त्यामध्ये जाते. बघू शकता कशी जाते. तिथं आतमध्ये खाली कोन असतो त्याला, तर त्या कोनचं आपल्याला वजन करायचं आहे. तर त्याच्यासाठी चाललेलं आता आहे आपलं कॅलिब्रेशन कंटेनरचं आपण आता टेस्ट करतो आहे, कॅलिब्रेशन करतो आहे. तर आता हे सँड जी आहे ती खाली आता निघाले. जोपर्यंत स्टॉप होते तोपर्यंत थांबायचं. तर आता बघू शकता मित्रांनो, गेलेली आहे आपली सँड पूर्णपणे. आणि पूर्ण थांबल्यानंतर हा ऑल जो आहे तो बंद करायचा मित्रांनो. म्हणजे सँड जी काय परत, कारण वर उचललं की परत ते जायला चालू होणार, त्यामुळे ते बंद करायचं. आणि बंद केल्यानंतर आता हा आपला कोन आला. तो कोन जो आहे ना मित्रांनो, तो कोन बरोबर एका ट्रेमध्ये वरचा आहे तो फक्त काढून घ्यायचा आणि त्या कोनची जी सँड आहे त्या सँडचं आपण वजन करायचं. त्याच्यापूर्वी मित्रांनो ट्रे ठेवून ट्रेला 0 करायचं किंवा मग ट्रेचं वजन मायनस करायचं नंतर, हे लक्षात ठेवा. तर आता आपण हा कोन काढून घेतो आहे बघा. तर अशा पद्धतीने आपण आता बरोबर कोन काढून घेतलेला आहे आणि कोनच्या बाजूच्या एरियाच्या लेवलने आपण वाळू तिथे ठेवलेली आहे. म्हणजे फक्त वरचा जो कोन आहे तो काढून घेतो आहे आपण. तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने आपला कोन काढून झालेला आहे. आणि आता त्याचं वजन करून घेऊया आपण. ते पण एका ह्याच्यामध्ये नोट डाऊन करून घेऊया. ते आपण कसं आपण नोट डाऊन केलेलं आहे ते सगळं तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन मित्रांनो. तर आता आपण हे वरच्या कोनच्या वाळूचं हे आपण वेट करतो आहे. तर ते झाल्यानंतर आपण आता आलो आहे साईडवरती. इथे वजन काट्यावरती पहिल्यांदा आपण कंटेनर जो आहे तो आपण ट्रे जो आहे तो ट्रेचं वजन केलं. नंतर आपण तो ट्रे एका साईडवरती एका ठिकाणी फिक्स करून द्यायचा. दोन्हीकडं स्टील किंवा काही बांधून असं मारून फिक्स करायचं. आणि जो मधला शेप जो दिसतो आहे राऊंड,
तो 150 mm डायाचा आहे मित्रांनो. तो वेगवेगळा असू शकतो प्रत्येक ह्याचा, तसं काही नाही. तर आपला हा 150 mmचा आहे. तर हे जी मधली जी वाळू आहे, म्हणजे जे आता आपण सँड रिप्लेसमेंट घेतोय ते GSBवरती घेणार आहे. तर त्याच्यामध्ये जे बरोबर त्या डायाने खाली जो आपल्या कंटेनरची हाईट आहे कॅलिब्रेशन कंटेनरची, ती आहे आपली 200 mm. तर 200 mm पर्यंत आपण खाली जायचं आहे आणि ही सँड कुठेही न टाकता ठेवायची आहे, कारण तिचं आपल्याला वजन लागणार आहे. तर आपण तिचं आपण वजन दुसऱ्या ट्रेमध्ये पण काढू शकतो, पण आम्ही तिथेच वजन केलं, तेही एका ह्याच्यामध्ये नोट डाऊन केलं. तर परत मित्रांनो ह्या कंटेनरमध्ये ती आपली डेन्सिटी सँड जी आहे ती भरून घ्यायची. तर ती भरल्यानंतर ह्याचं काय आता वजन करायचं नाही, कारण ह्याचं वजन आपण केलेलं आहे ऑलरेडी. तर आता हे जे आपण सँड हिला भरल्यानंतर देखील मित्रांनो व्यवस्थित लेवल करून घ्यायचं आहे, म्हणजे कोन वगैरे ठेवायचा नाही आहे. बरोबर सरफेस त्याचा व्यवस्थित प्लेन असला पाहिजे, या हिशोबाने आपण आता ही भरून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित त्याला लेवल करून घेतली, दाबायचं वगैरे नाही, हाय असं लेवल करून घ्यायचं. नंतर मित्रांनो जे आपण जो ट्रे होता त्या ट्रेवर परत हाय असं ठेवायचं आहे. ऑल आता आपला बंद आहे, तो ऑल आता आपण चालू करायचा आहे. चालू केला की परत ही वाळू खाली जायला चालू होईल. जिथं आपण 200 mm डेप्थ गेलो आहे, म्हणजे 200 mmचा जो खड्डा काढला आहे, तिथली माती आपण काढून घेतली, त्याचं वजन केलं आणि तिथं आता खड्डा राहिलेला आहे. त्या खड्ड्यात वॉल चालू केल्यानंतर ही आता अशी वाळू जाते बघा. तर अशा पद्धतीने सँड जाणार आहे पूर्णपणे खाली. तर जिथं जायची थांबली की तिचा वॉल आपण बंद केला. आता हा आपल्याला कोन भेटला. ह्या कोनचं पण वजन आपण घेतलेलं आहे लॅबमध्ये. ते आपण एका ह्याच्यावर नोट डाऊन केलेलंच होतं. तर परत आता आपण 0 करायचा आहे आणि जो कंटेनरमध्ये वाळू राहिलेली आहे त्या वाळूचं आपण आता वजन करून घ्यायचं आहे आणि ते एका रजिस्टरमध्ये किंवा आपण जे कशात वहीमध्ये लिहिणार आहोत त्यामध्ये आपण नोट डाऊन करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो आपण जी माती काढली त्यातली थोडीशी माती ह्याच्यामध्ये आपण वजन करून जेवढी बसते त्या लेवलनी माती घ्यायची आहे. ती माती आपण रॅपिड मॉइश्चर मीटर RMM त्यामध्ये ह्यामध्ये आपण घालणार आहोत. त्यामध्ये कार्बन पावडर असते. त्या पावडरबरोबर 4 गोळ्या असतात. त्या गोळ्या घालून आपण मॉइश्चर म्हणजे शेक करणार आहोत ह्याला थोडा वेळ आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती मॉइश्चर येते ते समजून जाईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने ह्या टेस्ट करायच्या आहेत. तर चला मित्रांनो, चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. मी टाईम भेटेल तसे साईडवरचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवतच जाईन मित्रांनो. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.